सरकारी यंत्रणा गॅसवर, मनोज जरांगे यांना मुंबईच्या बाउंड्रीवर रोखलं जाणार, एकनाथ शिंदे जास्त ऍक्टिव्ह, फडणवीस अजित पवार यांच्या इन्व्हॉल्वमेंटची वाट न पाहता निर्णय घेणार, सरकारी हालचाली जोरदार, GR अंमलबजावणी ऑन द स्पॉट होणार, आरक्षणाशिवाय मनोज जरांगे मागे फिरणार नाही, आजचा दिवस ऐतिहासिक, आरक्षणाचा गुलाल आजच उधळला जाण्याची शक्यता, आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याच्या सरकारी हालचाली सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपला दैनंदिन उपक्रम सुरू ठेवलाय। आता नवी मुंबईत वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगेंची सभा सुरू आहे। या सभेसाठी असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमले आहेत। मुंबईत दाखल होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची ही अखेरची सभा असणार आहे। आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून निघाले, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले। येथे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना रोखलं जाईल असं वाटत होतं, पण अहमदनगर जिल्हाही सुटला। तिथून पुढे सरकार खडबडून जागं झालं। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मनोज जरांगे पाटील यांना भेटले, त्यानंतरही मनोज जरांगे यांचं समाधान झालं नाही। त्यानंतर मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात दाखल होतात पुण्याचे विभागीय आयुक्तांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली, परंतु ती चर्चाही यशस्वी झाली नाही। त्यामुळे मनोज जरांगे नवी मुंबईत दाखल झालेत। आता नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे। सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे वकिलांसोबत बैठक घेणार आहेत। मनोज जरांगे यांना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना GR देणार आहेत आणि त्यामुळे आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा निघेल असं दिसून येत आहे। दरम्यान एकनाथ शिंदे हे आता कुठल्याही आपल्या मंत्र्यांची मनमर्जी लक्षात न घेता धडाधड स्वतःच्याच पातळीवरती निर्णय घेत आहेत अशी देखील एक बाजू जी आहे ती समोर येऊ लागली। मूळ म्हणजे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांच्या विषयामध्ये काहीही बोलायला तयार नाहीत। अजित पवार थोडंफार बोलतात, पण एकतर अजित पवार सक्रिय नाहीत। त्यांनी या विषयातून अलिप्त राहणं पसंत केलं आणि 2-4 स्टेटमेंट दिले, पण ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातच दिले। त्यामुळे अजित पवारांवर सुद्धा लोकांना विश्वास राहिला नाही। आता राहिले फक्त एकनाथ शिंदे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना स्वतःला मराठा म्हणूनही सिद्ध करायचे। छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देईलच, की आता 2024च्या निवडणुका अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। शेवटी एकनाथ शिंदेंना सुद्धा सगळ्याच जनतेला उत्तर द्यायचे। जर या अगोदर सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरतील आणि त्यांना हा डाग पुसण्यासाठी काही जरी झालं तरी मराठा आरक्षणाचा ऑन दी स्पॉट निर्णय करावाच लागणार आहे। आज 26 जानेवारी आहे। आजच्या प्रजासत्ताक दिनीच एकनाथ शिंदे ऐतिहासिक निर्णय घेतील आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा त्या निर्णयाला ग्रीन सिग्नल देतील अशा हालचाली सांगतायत। आता नेमकं सध्या मुंबईच्या बाउंड्रीवरच मनोज जरांगे पाटील अडलेले आहेत। आता जर का ती बाउंड्री क्रॉस झाली तर मात्र मग मुंबईमधील सगळ्याच सरकारी यंत्राला कोलमडल्या जातील आणि आजचा दिवसही असा आहे की आजच्या दिवसाचं जर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपूर्ण यशस्वी ठरलं तर कायम स्वरूपीसाठी महाराष्ट्र सरकारवरती डाग लागेल। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही काय बघता आणि कसं बघता? आजच्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? कमेंट करायला विसरू नका। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।